रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। जय जयादी सदाशिव परमानंदाद्वैत वैभव नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु नम्यामी जन्मालो दासरी चौवासे झालो कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलांकं कति ज्योति कामोधिवक्त्रम कलानेशवादा पुनदार खदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी संसार घेतलेला भंग अखिल कोटी ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्माचा स्वर सगुण साकार सावत्र जगासमोर मांडणारे श्री संत शिवदास महाराज त्यांचा चार चरणाचा शिव संप्रदायातील अभंग आहे। जसा वारकरी हा एक संप्रदाय, जसा शिव असा एक संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायामधील शिवदास महाराज हे संत होऊन गेले आणि त्यांच्याच मुखातील अखंडितपणे जगाच्या मालकाच्या शंभूरायाच्या गुणगौरवासाठी केलेला अभंग आहे। हे सत्य प्रत्येकाला ज्ञात असावं की अस्तित्व ज्याच्यामुळे आहे तो मात्र जगाचा जगतहर्ता आहे आणि हे कळण्यासाठी अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये अभंग निर्मित केलाय। आज या लोहारामध्ये या पावनभूमीमध्ये भगवान शिवाच्या जागराच्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या या पर्व काळावर अखंडितपणे नामसंकीर्तन सोहळा तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवान शिवाच्या कृपेने या यात्रेनिमित्त हा संकीर्तन सोहळा। वैष्णव म्हटलं की माणसाला 29 उपवास बंधनकारक आहे। वैष्णवाला 29 उपवास बंधनकारक आहे। 20+9 वैष्णव, त्यामध्ये 24 एकादशी आणि 5 पर्व आहे। 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 5 पर्व। 5 पर्वामध्ये वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात शिवरात्री। आता बऱ्यापैकी माणसं भेद करतात, शिव आणि हरी हा जर भेद आहे तर वैष्णवाला शिवरात्र कशी आणि महादेवाला वैष्णव धर्म समजला कसा काय गेला। सगळ्यात मोठे वैष्णव कोण असतील तर नाथ बाबा सांगतात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव। महादेव साधे वैष्णव नाहीये, वैष्णवांचे शिरोमणी। सगळ्यात पहिल्यांदा पंढरीची वारी ज्यांनी केली ते महादेव आहे। पण आजही पंढरपुरात मंदिराच्या बाहेर तुम्हाला नंदी दिसेल। बऱ्यापैकी महादेवाच्या पिंडी समोर नंदी असतो, पण पंढरपुरात विठ्ठलाच्या समोर नंदी आहे। कधी ऑब्झर्व करा, डाव्या हाताला गणपतीचं गणरायांचं मंदिर आहे। कसं असतं ना, व्यवस्थापन आणि भेद याच्यामध्ये फरक आहे। तुम्ही बसलाय, मी उभी आहे, लोहाराकर। व्यवस्थापन आहे का भेद आहे? तुम्ही खाली बसलाय, मी व्यासपीठावर उभी आहे, हे व्यवस्थापन आहे का भेद आहे? बोलत जा। मॅनेजमेंट आहे का भेद आहे? ऐकू येते ना तुम्हाला? बसलेले शेवटपर्यंत ऐकू येत आहे का? ऐकू येत आहे ना? आणि तुम्ही बोला ना म्हणून विचार। ऐकू येत आहे पण ऐकून घ्यायची हिंमत कोणात? ऐकू सगळ्यालाच येतं, ऐकू कसं येत नाही पण ऐकून कोणी घेत नाही। माणसं कीर्तनाला बसताना सुद्धा मड्याला बसल्यावर बसतात एकदम। तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल। येत नाही आपण कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल। अशा ऍटिट्यूडने बसलात तुम्ही, ॲरोगन्स। असं दे, हरकत नाही, जाईल जाईल, थोडा वेळ दे, जाईल। रावणाचा गेला, तुमची काय करते हो की नाही? जातो जातो, प्रत्येकाचा जातो। तुम्ही तरी बोला। तुम्ही बसलात खाली आणि मी उभी आहे, हा भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे। अगदी तसं भगवंताचा प्रत्येक युगातील अवतार ही भगवंताने जगहितार्थ केलेली व्यवस्था आहे, त्याच्यात भेद नाहीच आहे। पण काय सांगणार दादा, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही भेदित करायला विसरत नाही। आजकाल लोक संतांना आणि देवांनाही कलंकित करतात। हा मोठा, हा लहान, हा छोटा नाहीये, सगळं समान आहे। महादया परस्परे, एका नामाचीच अंतर आहे। काय फरक आहे? नामस्वरूपी फरक आहे। कोण शिव आहे, कोण राम आहे, कोण वैष्णव आहे, नामस्वरूपी फरक आहे। बाकी कुठला फरक नाहीच आहे। हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत परमार्थ करण्यात मजाच नाहीये। आणि जिथे जिथे अहंकार आला ना, इगो आला ना, ऍटिट्यूड आला ना, तुम्ही किती मोठे भक्त असाल, काही फायदा नाही। द नाव मुवमेंट आताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठे शिवभक्त झाले ते रावण आहे। सगळ्यात मोठी शिवभक्ती कोणी केली? आजपर्यंत रावणासारखा शिवभक्त झाला नाही। नाथ बाबा नाथ रामायणामध्ये वर्णन करतात, धन्यवाक्य रावणाचे दास झाले शंकराचे। वर्णन आहे नाथ बाबांचं। रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास दिवसातला वेळ लागायचा।
14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. स्वतःच शिर कापलं आणि 1000 शिर कमळ म्हणून शिवपिंडीला अर्पण केलेला महान शिवभक्त रावण होता. सामर्थ्य होतं त्याच्याकडे. टाळ्या वाजू लागल्या तर वाजवीत जा. त्याला काही जीएसटी नाही सरकारचा, मोफत आहे, वाजवा. वाट बघतोय का 1000चा वाजवेल पण मी वाजवा. तुला पटलंय ना वाजव. आयुष्य गेलं लोकांची वाट बघण्यात महाराज वाजवीत जा. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे नाही का. लोहारेकर एवढं बोलून सुद्धा 2-4 दटकुल्यांनी वाजवलीच. त्याला माझी जिरवायची. तो कीर्तन जरा मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, आपल्याला येड्यात काढीत होती. अख्खा मंडप लक्ष देऊन ऐकत होता. पट्ट्या निस्ता बसला होता. कशाची खातर रे दादा. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. नॉट अ जोक, हा विनोद नाही आहे. तुलसी रामायणमध्ये वर्णन आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. कितीची? 2250 किलो. बर का धोंड्याचा महिना. अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं. तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासऱ्यावर. त्या तोळ्यावर ही लायकी आपली. 2250 थिंक अबाउट इट. 2250 किलोची एक चौकट आहे. सोपं सांगू का, रावणाच्या एका घराची एक चौकट विकली ना टाळकरी 35 वेळा आमदार होता येतो. इतकं छागीरदार होत होती. अशी एक चौकट नव्हती त्याची. 7 कोटी घराच्या चौकटी किती? 7 कोटी. ह्या फक्त चौकटी भीती माळवत मरू द्या. जाचर तुम्ही एवढं ऐकलं. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. फक्त घरातली पाहुणे भाऊकी मरू द्या. अवनीस ते सासरे घ्या ना. 80,000 बायकाचे आई बाप 1,60,000 म्हणू नका. ज्या एकट्या जावयानं 80,000 केल्या तो सासरा गुणाचा असन का? जावयाचा उपदेश घेऊन तरी एवढं छाकेदार होत ते. काही टिकलं नाही. देवाची भक्ती केली, देवाने कमी केलं. ताकद एवढी होती दादा त्या रावणामध्ये. 3दा कैलास हलवला. कितीदा? 3दा. इतकी ताकद असूनही नडला तो फक्त अहंकार आहे. काही कमी नाही केलं भगवंताने. नागबाबा सांगतात माझा महादेव म्हणजे शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. अखंड ब्रह्मांडाचा नायक आहे, पण त्याच्यासारखं भोळं स्वरूप दुसरं. महादेवासारखा भोळा देवच नाहीये कुठला. लंका कोणाची? लंका माय मावल्या बेका पाटलाची. तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जा. बरं माय बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळतो. सगळं मी एकटी सांभाळतो. मी काय काय सांभाळ. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही. लेख म्हणून सांगते दादा, काही लागत नाही बायकांना. खूप सहन करतात बायका, खूप. तुमच्यावर विश्वास ठेवून अख्ख्या माहेराचा त्याग करून अख्खं सुख त्यागून तुमच्या दारात येतात. तुम्ही सांगाल ते कामं करतात. काय लागतं रे बायकोला? सगळे बोलतात तिला. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या जगाला त्रास द्यावा. हा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते. फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे, तिला आनंद देणारा भेटला पाहिजे. काही लागत नाही बायका. वाजवा टाळ्या, वाजवा. तुम्ही वाजवा, हे नाही तुम्ही वाजवा. खऱ्याला खरं म्हणीत जा. निष्ठी बसल्या माझीच झालंय. तुमच्याच बायकांचं कौतुक केलं. आणि खरं आहे ते खरंय. हे मी नाही म्हणत, ज्ञानोबा राय म्हणतात. जरी सख्याचा जिव्हाळा बायस सर्वास असा. नवऱ्याचं भेटलं की बाई सगळं सहन करते. आमचंही तसंच. आम्हाला सुद्धा मालक शाणा भेटला की वैष्णवाला चिंता करायची गरज. मागे पुढे उभा आहे. एकदा तुळशी माळेच्या स्वरूपाने गळ्यात ते मंगळसूत्र घालावं. विटेवरच्या मालकाने अखंडित आमचा सांभाळ करावा. मग काय चिंता आहे? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. मालक शाणा भेटला बघा. पितामह विष्णूने वचन दिलं कृष्णाला, काही झालं तेव्हा
पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं तेव्हा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा कौरवाने घेतला. देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं, दैवच नाही परमात्मा असून वचन मोडलंस? देवाने सांगितलं, पितामह स्वतःच वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी उघड्या डोळ्याने सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी रक्षण करतो त्यांचं. साधा वया भक्ती लाज नाही, लाज नाही. इतका प्रेमळ मालक भेटल्यावर काय संसाराची चिंता? विचार करा ना. लग्न नामदेव रायाचं, नवरी राजाई, वरमाय गोणाई, वरबाप दामुशेठ. लग्न लावायला विटेवरचा मालक ब्राह्मण. याच्यापेक्षा सुंदर संसार काय असू शकतो? ज्याची राखणदारी पंढरीच्या मालकाने करावी, ज्याची राखणदारी कैलासाच्या पतीनं करावी. अजून काय सुंदर संसार सांगा ना. करत जा विचार. लंका रावणाची नव्हती, लंका महादेवाची होती. कोणाची होती लंका? महादेवाची. लंकेचं स्थापत्य रावणाचं नाहीये, महादेवाचं आहे. लंकेची पार्वती म्हणतो बघा आता. लंका निर्माण महादेवानं केली, पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण जातीने ब्राह्मण आहे. शास्त्र वेद उपनिषद तोंड पाठत रावणाचं. म्हणून तर ज्यावेळेस जनक राजांकडे स्वयंवराचा कार्यक्रम होता त्यावेळेस रावणही सीतामाईच्या स्वयंवराला गेला होता. आणि जनक राजाला रावण म्हणला, जनका आधी कन्या देता का आधी धनु देता? राशी नियमानुसार कन्यारास अगोदर येते, धनुरास नंतर येते. ब्राह्मण आहेत ना, राशी भविष्य कळतो त्यांना. पण रावणाला जनकाने सांगितलं, नक्षत्रही कुशल होत, नक्षत्र कुशल होत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी त्याला आपली मुलगी देणार जो प्रत्येक गुणामध्ये सर्व गुण संपन्न असेल. माझी मुलगी त्याच्या पदरात पडणार जो पुरुषोत्तम असेल. म्हणून तो रामाच्या चरणाशी नतमस्तक आहे. ताकद लक्षात घ्या. बुद्धिवंत होता रावण. शास्त्रवेद पाठ होते, उपनिषद पाठ होते. अशी सुंदर पूजा मांडली रावणाची. इतकी सुंदर पूजा. लंकेची वास्तुशक्तीची पूजा बघून महादेव खुश झाले. काय ते शुद्ध मंत्र, काय ते स्पष्ट उच्चार. आधीच शिव कसे आहेत स्वभावाने बोले. महादेव म्हणले, रावणा काय सुंदर पूजा केली, काय मागायचं ते माग. जगातला पहिला पूजा वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगलाच घेऊन गेला. कळलं त्याला, कळलं. लंका होती कोणाची? बोलत जा. लंका होती कोणाची? झाली कोणाची? टिकली का? बघायचं टिकत नसते. कळलं त्याला, कळलं. हे तर रावणाची लंका टिकली नाही. यांना वाटतं 2-4 लाख हुंडा टिकल. अवघडच नाही काय. आणि लेख म्हणून सांगते, घरात चांगल्या संस्कारांची मुलगी येणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे. आणि मुलीच्या बदल्यात पैशाची अपेक्षा करणं हे सगळ्यात मोठं पापाचं लक्षण आहे. की तुम्ही लक्ष्मीच्या बदल्यात लक्ष्मीची अपेक्षा करताय. हिंमत असेल ना दादांनो तर कष्ट करा. मोठे व्हा. बायको आपल्या बळावर सांभाळा. आणि विनंती, मोठे व्हा. पैशाला कमी समजू नका. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. तिथे तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. तुम्ही श्रीमंत असाल ना, अरे भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, मागे पुढे माणसं फिरत असावी, वैभव असावं, सामर्थ्य असावं, ताकद असावी, सत्ता असावी, तरी सुद्धा गळ्यात माळ असावी, कपाळाला गंध असावा, दारात तुळस असावी आणि मुखात परमात्म्याचं नाव असावं. जगाला ओरडून सांगावं, कितीही श्रीमंती आली तरी परमात्म्यापेक्षा मोठी श्रीमंती आम्हाला कधीच लोभवत नाही. करून सांगा. पैसे मिळवून तुम्ही जर परमार्थ केला ना, लोक तुम्हाला मानतील. न मिळवता केला, मानणार. हे कलियुग आहे. बरं काय दादा, नोकरी सरकारी असली ना, वर्गा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकून गुरीच भेटते पाहिजे ती. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, किती चांगला स्वभाव असला ना, खिशात दमडी नसली ना, छपऱ्यापुरीला सुद्धा म्हणावं लागतं वैभण की अगं तर वैभण मोदी माझं रे वैभण. अवघड होतो रे. स्वतःच अस्तित्व सिद्ध करा. बहीण म्हणून सांगते, मागे पुढे बघायचं नाही. आणि कर्तव्य आहे की रे आपलं. ज्या बापाने आयुष्यभर आपल्यासाठी कष्टा खाल्ल्या, ज्या बाईनं प्रत्येक सुख आपल्यासाठी त्यागलं, ज्या माय बापाने आपल्यासाठी प्रत्येक सुखाचा त्याग केला, त्या माय बापाला त्यांच्या पडत्या काळात आपण सांभाळणं हे कर्तव्य आहे आपलं. आपण आई बापावर उपकार करत नाही की आपण त्यांना सांभाळतो. त्यांनी जे आपल्याला केलं ना त्याच्या बदल्यात येते. आणि सोपंच आहे की रे, लोहारा कर.
ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? पुरुष मंडळी, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? अहो, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? आणि ज्याला घरातले मायबाप सांभाळता आले त्याला पंढरीचा मालक साक्षात्कार देण्याशिवाय राहत नाही. फक्त कळावं की तुका म्हणे माय बापे अवघे देवाची चरुते. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्या उपकार केल्यासारखे वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती का? आली आमच्या गावात देणगी टाळी पाहिजे तुला दान करताय भिकाऱ्याला. तुमचा कसा फॉर्म मागताय माहितीये का? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणलं वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. येडी लोक रे. काही काही माणसं आम्हाला पाया पडून म्हणतात ताई बायको बाळंती नाही वर्ग होईल का पोरगी होईल. अरे येड्या, मला पोरगी कळली असती मी कशाला बोंबलत फिरली असती? मला कळत असतं आणि करत जाऊ नका तुम्ही. येड आहे तुमचं काम. तुमचं कसं आहे, 10 दिवस गणपती बुडवताना बाबोर आणि देव बायको दिनात येतोच नसतो. भेटली तरी सुधरून राहत असलं वागून. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी पोपटी म्हणत वाक्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. इडी बिडी कर तुम्ही काही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. माणूस आहे का भूतही तुम्ही? अशी महाराजांच्या पाया पडण्याने लेकरू झाली असती, बायको काय बोगलाई गेली असते? भाषा माझी नाहीये. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. लई माणसे जी यांचा आंगारेवर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. तुका म्हणे येते पाहिजे येड्या गवाड्याचे यांचा कर्मावर विश्वास नाही, चमत्कारावर विश्वास. अरे कर्म तर चांगले ठेवा. अरे नीतिमत्ता पवित्र असावी, कर्म सत्य असावं, नजरेमध्ये पावित्र्य असावं. प्रत्येक आई बहीण आपल्या आई बहिणीसारखी समजता यावी. अरे विठेवरचा मालक तुम्हाला येऊन दर्शन देईल तुमचं कर्म सत्य असेल. काही गरज नाही तुम्हाला कुठे जायची. नलगती साया सजावे सुखे येतो घरा आईच वैसोनी आवडी आनंद योगयाग विधी मायाची उपाधी. योगयाग करू नये असं नाहीये, पण मेडिटेशन करावं एवढी ताकद आपल्या. योग करायचं सोपं आहे का? कुंडलिनी शक्ती जागृत करावी तेव्हा समाधी लावता येते. आणि कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे 3.5 वेळी बसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षटशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. ते तुम्हाला जे कळलं ना आता सांगितलेलं की लावतो. कळलं तरी लावता येत म्हणून सोपं आहे. तुळशी माळा गळा, गोपी चंदन किळा, हृदयी कळवळा. इथे माणसाचं भ्रमरंध्र असतं. भ्रमरंध्र म्हणजे पॉझिटिव्हिटी सगळी इथे एकत्रित होते. म्हणून करंगळीच्या शेजारच्या म्हणजेच अनामिकीने तुम्ही जर इथे गंध लावला तर तुमच्या डोक्यात बऱ्यापैकी वाईट विचार येत. इट इज सायन्स. का भगवंताचं नाव घ्यावं? दर मिनिटाला शरीरामध्ये नवीन पेशी उत्तेजित होतात. आपली मराठी भाषा कंपनाने निर्मित झालेली आहे. हे सायन्स आहे. तुम्ही जर विठ्ठल म्हणाल, राम म्हणाल, कृष्ण म्हणाल, शिव म्हणाल, साधना कराल, मेडिटेशन कराल, जगण्याचं बळ वाढेल. म्हणून सगळ्या संकटावर उपाय नामस्मरण. बस आपण जे आत्ता शिकतो ना, BHMS, MBBS, PhD, ऍग्रिकल्चर, MPC, UPC, काही नाही. संतांसाठी तिळ मात्र ज्ञान. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगात त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले ती जलकलखीत दिसे तर या विजू माझी असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. आणि सामर्थ्य सांगताय ज्या व्यासपीठावर विठ्ठलाचं नाव तिथं आलेलं संकट पळवून जायची ताकद आहे. यमही इथे कधी येऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. भजनात एवढी ताकद आहे. 750 वर्षापूर्वीचं वर्णन आहे. चाचोजेनी सांडच आहे, खंड जपाय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान ते सगळं. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण कसं आहे ना, हे कलियुग आहे. हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होते. खरं आहे का खोटं आहे?
चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते ती. क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. असं हे कलियुग आहे. इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण एखाद्या वेळेस खपायचं नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा माल तर भलतं खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबण नाही धरली. माय एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का? जशी ही कल्पना आहे ना तशी संसार सुखाचा हे सुद्धा कल्पनाच आहे बरं. हे फक्त सगळ्यांनी केलं पण आम्ही करायचं आहे, बाकी काही नाही. आणि यातून तरायचं असेल ना तेशामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात तेव्हा मी रचनात पार्थमय्या विषेत चेतसा. माझ्याशिवाय माझ्या सार्थाशिवाय तो करणं शक्यच नाहीये. पार्था कायम लक्षात घे, तुला जर हे तुझे वाटत असतील तू यांना नाही मारलं हे तुला मारल्याशिवाय सोडणार आहेत का? अगदीच तसं आहे. आपलं कोण आणि परक कोण हे कळायला आयुष्य निघून जातं. म्हणून मी कोणासाठी किती केलं, मी कोणावर किती प्रेम केलं, माझा किती त्याग आहे, मी किती वेळ दिला, पण माझ्या वाईट वेळेत मात्र माझ्या कोणीच सोबत नाही याचा कधी विचार करू नका. कारण हा जगाचा नियम आहे. तुम्ही कोणासाठी कितीही करा, कितीही जीव लावा, कितीही त्याग करा, तुमच्या वाईट काळात मात्र कोणीच तुमच्या सोबत नसणार आणि परमात्म्याशिवाय तुम्हाला कोणीच साथ देणार हे सत्यच आहे. त्यामुळे त्याची चिंता कधी वाटू देऊ नका. घालून या भार राहिलो निर्विले संपते. इथे एकच सत्य आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. बरोबर आहे. 90% सायन्स बेस्ड ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तर माऊलींना करू राहील एक रुमाचा आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी जीवन संपत्ती जी तुम्हाला आम्हाला मिळाली. होईन विकारी पंढरीचा. कारण सगळ्यात मोठं शास्त्र सांगतं सगळ्यात मोठं धन कुठलं असेल. विपदो विपदो नैव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे, ज्याला परमार्थ हे जपता आलाय. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. पण त्याच्यासाठी एक मात्र करावं लागेल, झालो संसार हे त्यागावं लागेल. भक्ती करावी, कारण तुझ्याशिवाय अस्तित्वच नाहीये देवा. कोण आहे मी? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. तुझ्या जठरामधली अग्नी म्हणजे शिव, पंचमहाभूत अणुरेणू सुरुवात शेवट अनंत काल मी. मग तूही मी आणि मीही. तुझ्याशिवाय अस्तित्वच नाहीये तर तुझ्याशिवाय मी कसा असेल? मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अर्थात फक्त करायचंय काय? वजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च वृच्च मस्तकम सुनादीनो हस्तम मनोज जगन्मोच नम विशाल रोमलोच अनंतरंग सादर मनमाभि कृष्णनाथ. वजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुभक्त चित्तरंजनम सदैव. काय नाही हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. तुम्ही लय भानगडीत पडत जाऊ नका. नाही कळलं तर मरू दे. चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण, 18 पुराण, मायबाप देव एवढं समजून घ्या. याच्या पलीकडे काही सत्य देवाचं नाव आहे रे, ते पाप वगैरे देत नाही. देव कधी कोपत आणि कोपतो तो देव नाही कधीच. फक्त नजर पवित्र ठेवता आली पाहिजे. समदृष्टी घेता समान. आयुष्यभर जर तुम्ही भजन केलं आणि एकदा नजर चुकली काही खरं. छत्रपतींना एवढं माणसं मानतात त्याचं कारणच आहे. माणसांचं चारित्र्य माणसाचं व्यक्तिमत्व सिद्ध करून दाखवतं. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नाहीये. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतंय म्हणून चांगलं वागायचं हे चांगलं वागण्याची व्याख्या. लोकांसाठी नाही वागायचं. अरे काय जगणं होतं माझ्या राजांचं. शाहिस्तखानाच्या लाल मालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. चहाबना म्हणजे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठाई. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जवान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. बहुत अच्छी परवरिश है उनकी. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर, फिर वो क्यों सोचोगे? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेगम बेशक लेगा.
आज उंगली ऊपर जान चली गई कल गर्दन से जाऊंगा, लेकिन एक बात विश्वास के साथ कहता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, हर औरत साथ को, वो किसी भी धर्म, किसी भी मुल्क, किसी भी जात, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूछते हैं। ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं। अशा शिवरायांचे वारसदार आहेत आपण। आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढीच आग आणि तेवढंच पावित्र्य कळावं काय कीर्तन असतं। छत्रपती शिवरायांच्या कीर्तन जगद्गुरु तुकोबांनी सामर्थ्याने, जगद्गुरु तुकोबांचे कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं। तुकोबांच्या कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज येतात, पायाशी बसतात। तुकोबांनी पायाखालचं उघडं काढावं आणि छत्रपतींना सांगावं, हिंदवी स्वर्गाचं धनी हात राज, मातीत कुठं बसलाय, घोंगड्यावर बसा। छत्रपतींनी सांगावं, बुवा कळतं आम्हाला, जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलोय तोपर्यंत माती टिकवायची ताकद या मनगटात आहे। ज्या दिवशी आम्ही तुमच्या बराबरीचा लोभ करू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहत नाही। आम्हाला कळतं कोणाच्या चरणाशी बसावं, म्हणून हिंदवी स्वराज्य उभा आहे। संतांच्या चरणांना तेवढा सन्मान होता, राजांना आम्ही सामर्थ्यवंत सरवतो। सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजा, आई बहीण देवीप्रमाणे समजली माझ्या राजा। हे विमल माणिकचंद असलं खाऊन नसतं, नुसते बोंबलत्यात, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे, आला तुम्ही डोम कावळे, मावळे होय रे तुम्ही। 12ला शिवजयंती करता, 12:30ला लिंबू पिळू पिळू मटण हाणता, माणसे होय रे तुम्ही, कशाला करता हा? अरे माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास सांगायला गेलं, माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात जो देव आहे तो माझ्या राजामुळे म्हणून देवापेक्षा कमी एवढं सामर्थ्य माणसामध्ये। नाचून शिवजयंत्या करता, नाचून शिवजयंत्या करता, कशाला रे? बरं काय खाणारी पिणारी मंडळी नका रे। शिवराज्याभिषेकाच्या काळात इंग्रज आले होते, छत्रपतींनी सांगितलं मांसाहार गडाच्या पायथ्याशी करायचा, गडावर जमत नव्हता। आई तुळजाभवानीचा साक्षात्कार ज्या राजांना झाला नव्हतं रे जमत। आमची नाही चित्र येते, योग्य ते खात जा, योग्य ते राहत जा। विचार करा, 1 महिना ऑब्झर्व करा, प्रॅक्टिकल घ्या तुम्ही। 1 महिना कमी तिखट कमी तेल खाऊन बघ, शांत राहा। 1 महिना कमी तिखट कमी तेल कमी मीठ खायचं, डोकं शांत राहा। हे जे तुम्ही तरी मारता ना, तरी सजनी रसा रसा वाढ, ह्याच्यामुळेच वाटोळ झालंय रश्यालाच काटा काढलाय, रस्सा वाढता ना तुम्ही, रस्सा। अरे विचार करा, जो प्राणी तुम्ही खाता ते बोकड नावाचा प्राणी 3 महिन्याच्या आत आईवर वाईट नजर टाकतो। ज्या जनावराला स्वतःची माय कळत नाही, असं जनावर खाऊन तुम्हाला काय वाटतं, नजर घाण होईल का नजर पवित्र होईल? लेक म्हणून खरं बोला म्हणतो। हा खाणं काही नसत्याच वाजवत टाळ्या, माळकरी तुम्ही वाजवा, ही कशी वाजवते आली? लय भारी कर म्हणतं यांचा, मला लय नवल वाटतं ह्यांच्या परमार्थाचं। सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान खाऊन हाणतो, तेवढं कशाला सोडतो? तेवढं मी खा की। तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो, तू खामे बघत नाही, तू खामे बघत नाही, असं करतो का देव? कशाला? लय चालूकडे लोकांचं आणि कळत नाही असं नाही, सगळं कळतं तुम्हाला। कळत कसं नाही? एखाद्याला सकाळी मांसाहार केला, दुपारी चल मनावर पंढरपूरला येईल का? सकाळी खाल्लेलं दुपारी पंढरपूरला येईल का? काय म्हणे, जीवाला लाजल ना ते काय? आज नाही, आज खाल्लंय, उद्या पवित्र होतो का तू? लय माणसं लॉजिकल आहे ते, लयच येण्याचा परमार्थ झालाय बाबा। काय सांगावं तुम्हाला, कळत नाही, सगळं कळतंय तुम्हाला, कळत कसं नाही? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, कसं कळत नाही? आता मार 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 बायकोला मारतो, सकाळी तिलाच म्हणतात नव्हतं ग मारायचं, पण काय सांगू पिल्यावर कळत नाही। एवढंच बरं कळत नाही, हात लावायचं बरं कळतो। आता काय करायचं, माय पिले ना, डोकलभर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या, त्यांना म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती, गोड लागतात खा।
खाईल का गमाय? अगं किती बी टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी त्याच्या कळतो त्या नाटक कळत कसं नाही आता डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटते. मनावर ताबा असल्याशिवाय कुठलंच व्यसन सुटत. अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती ना माय, महाराष्ट्रातल्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं. जिंदगी वाटोळी केली, झोपीत दिलं असतं. फक्त खरं सांगा दिलं असतं की नाही? बहीण म्हणून सांगते, जे व्यसन तुम्ही हाऊस म्हणून करता ते व्यसन एखाद्या मुलीचं, एखाद्या लेकराचं, एखाद्या पोराचं अखंड आयुष्य बर्बाद करतं. 4 माणसात त्यांना माझा बाप आहे हे स्वाभिमानानं सांगता येत नाही, याचं कारण फक्त तुमचं व्यसन असतं. तेवढं सोडलं ना, आईबापांनी सामर्थ्याने सांगते ही लेकरं तुमची स्वाभिमानाने जगते. नजरवर करून सांगते बाप आहे माझा, निर्व्यसनी आहे, सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या बापाला. फार पुढच्या माणसांना पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.